त्याची एक ॲक्सिडेंट झाला काय हे बघा इथं गाडी पडलेली आणखी. चला जो कार्यक्रम सगळी पब्लिक जमलेली आणि थोडं जमा आत नाही जाणं एंट्री करायला. नमस्कार नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. तर मित्रांनो माझा म्हणजे असा खुशी हो राहिली आज कसं काही कारण की कालच्याला मी झोपलो त्यावेळेस माझे 50 सबस्क्राईबर होते. आज उठलो तर आज 52 का 53 सबस्क्राईबर कंप्लीट झाले. तर मित्रांनो तुम्ही मला नाही का 18 दिवसात म्हणजे एवढं म्हणजे सपोर्ट केलंय ना. 18 दिवसात 50 सबस्क्रायबर आपली फक्त सुरुवात आहे. सुरुवातीमध्ये जेवढे सबस्क्राईब झाले तर मला ते पण असं कसं आहे शून्यातून आलंय ना भारी वाटतं एकदम. म्हणजे असं म्हणजे आपण काय कोणाची चिटिंग वगैरे नाही केली, शून्यातून आलंय ना तर भारी वाटू राहिले. तर नमस्कार मित्रांनो, आज आपला दिवस आहे 365 दिवसामध्ये आज आपला 19वा दिवस आहे आणि आता वाजलेत 10. तर मित्रांनो आता मला जायचं रानात मला कशासाठी जायचं आहे सेम त्या दिवशी कसं झालं तर ट्रॅक्टर आलं तर कपाशी मोडायची होती त्यावेळेस आपल्याला जायचं होतं रानात. आज पण तसंच झालंय. अशा जरी काय वावरात नाही का कपाशी आहे आणि तशी कपाशी शेंडे आणायचे तर आणि लगेच ते ट्रॅक्टर आलंय मागं उपटायला. तर पप्पाने ते म्हणजे गठुडे कापून ठेवलेले फक्त आणायचे आपल्याला. तर आपण चला होता रानात. तर मित्रांनो धन्यवाद, तुम्ही असंच मला म्हणजे सपोर्ट करत राहा. कसं आहे एक मराठी माणूस एक मराठी माणसालाच पुढे घेऊन जाऊ शकते. तर मित्रांनो आपल्या म्हणजे भारतात तर नाही पण आपल्या महाराष्ट्रात तरी आपलं नाव गाजलं पाहिजे. एवढा सपोर्ट आपण केलाच पाहिजे. एकदा का महाराष्ट्रात गाजलं मग आपण बरोबर ऑटोमॅटिक बाहेर सापडे होतो. तर चला मित्रांनो दूध राहणार. तर चला मित्रांनो आम्हाला निघालो होतो राहणार आणि त्याशी मी कोणते गहू दाखवला होता त्यावेळेस तो काही चुकलेला नव्हता. पण आता पाहिलं ना दम्मा दम्मा उभं राहिलाय. तिकडे ट्रॅक्टर चालू आहे आपण तिथे जायचं आहे. ते ट्रॅक्टर तर रानात घेऊ कापाशी दूध घरी. कसं आहे आज आपल्या कॉलेजला पण जायचं आहे ना. आज 12 वाजता कॉलेज आहे. आज सकाळून कॉलेज नाही आहे. त्याशी आपले सिनियर पोरांचे पेपर होते. आपला हाफ डे होता पण आता आपला हाफ डे नाही. आज आपल्याला कॉलेज डायरेक्ट 12 वाजता आहे. तर सार्थक पण शक्यतो येईल कारण मला सांगताच येत नाही कधी येतो कधी येत नाही. तर मी त्याच्यावर डिपेंड राहत नाही. जर तो जर आला तर त्याच्या गाडी जायचं, तर तो जर नाही आला ते आपली कारखान्यापासून कोणाच्या गाडी लागतात त्यांच्या गाडीला हात करायचं लगेच निघायचं कॉलेजला. तर चला जाऊ आता कुत्रे पण येतं. तर चला मित्रांनो जो राहणार होता मित्रांनो आलो मी राहणार. पप्पाने दिलं माझ्या घरी का पप्पा म्हणलं तू का पिऊ मी कटू दे बरं. तो म्हणलं बरं काय अडचण नाही मी काय पितो. ट्रॅक्टर चालू आहे. ट्रॅक्टर आपल्या पाठी मागायचे आपण पुढं काय पितो ट्रॅक्टर मग उपटून राहिले ते ते झालं ट्रॅक्टर यंत्रणा भाया नाही किती. तर त्याला घेऊ तेवढं कापून कापा ट्रॅक्टर बघा इकडे येऊ राहिले. तर मित्रांनो फायनली गवत घेऊन झालेलं आहे. मी निघालो आहे घरी. तुम्हाला म्हणलं ना आज काकडे शक्यतो म्हणजे त्याच्यावर डिपेंड नाही राहायचं. तेव्हा आज येणारच नाही. त्याचा आत्ता मला फोन आला मी काय येणार नाही तू माझ्या भरोशा बसू नको. म्हणलं बरं बाबा बरं झालं सांगितलं. तर ते पप्पा झालेत पुढं. मी चला आता गठुडे घेऊन फार जडे आपण तिथं पहिलं आलतोच ना शेंडे घ्यायला तिथं आता नांगरलं आहे. चलायचं लई अडचण राहिली. तर कसं तरी रानाच्या बाहेर निघायची आहे. ट्रॅक्टर तर झालं जवळपास करून सगळं थोडंसं राहिलं फक्त आपलं झालं गवत घेऊन. चला दूध घरी. मित्रांनो आला तुम्ही घरी आता वाजत 11:15 आणि आता आपल्याला जायचं 11:30 वाजता कॉलेजला. 11:30 पावणे 12 वाजता जायचं कॉलेजला. असं एकाकडे नाही येणार. आता आपल्या गाडी हात करून जावं लागेल. तर जो आता थोडा आवृत आपलं झालं थोडा अभ्यास करून थोडा राहिलेला आहे. प्रॅक्टिस बुक लिहायची आहे तेवढं लिहतं लगेच जाऊ. तर चला मित्रांनो आपला कॉलेजला जायचा टाईम झालेला आहे. आता वाजले 11:15. आज उशीर झाला आहे आपल्याला. ड्रायव्हर सगळी भरली. तर मित्रांनो हे बघा असा का दुरून कारखाना चालू आहे. त्याच्यामुळे बघा सगळी काजं झाली आपली. सगळं सेटवर काजं झाली. पण काही नाही आपण कॉलेजला आलेला साफ करू. सध्या टाईम नाही ना. चला तू जातो कॉलेजला भेटू कॉलेजने. चला मित्र निघलोय बरंच कारखान्यात बरंच लांब आलोय पण आणखी मग गाडी नाही लागली आपल्याला. जर गाडी जर लागली तर लगेच जावं लागेल. राईट 12 वाजले तर आत्ता एवढं भोंगा झाला आहे. पाहिलं का सगळं म्हणजे मोटरसायकल येईनच मागून त्याची एक ॲक्सिडेंट झाला लागेल. हे बघा इथं गाडी पडलेली आणखी. चला तू भेटली गाडी गौरव आलता मागून. चला आता घेतो कॉलेजमध्ये गौरव मी सोबतच चाललो. जो आता क्लासरूममध्ये आलो आम्ही आता कॉलेजच्या आतमध्ये. गौरवने काय मास्क वगैरे लावले. चला जो जाता आता तो कॉलेज खाली दिसतंय सगळं. आपला क्लासरूम भरला असं काही भरला तर क्लासरूम भरलेला आहे. तर दूध आहे क्लासरूममध्ये. मित्रांनो आलो कॉलेजमध्ये. मग वाटलं कॉलेजमध्ये क्लासरूम भरलेला असून क्लासरूम जायचे कार्यक्रम सुरू आहे. काय म्हणते कार्यक्रमकडे चला 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 गौरव चल 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 चला जाऊ आता कार्यक्रमला. हा ना
कार्यक्रम सगळी पब्लिक जमलेली आहे आणि थोडं जमा आत मी जाणार एंट्री करायला. तर काहीच फायनली कार्यक्रम भरलेला आहे. तर मित्रांनो सुटला कार्यक्रम आम्ही राहतो क्लासरूमच्या बाहेर. तर चला आज बाहेर. तर मित्रांनो भरलेली लेक्चर आता फायनली मॅथची क्वेश्चन बँक सगळी कंप्लीट झालेली आहे. चेक करून घेतली आता. तर चला मित्रांनो सुटलं कॉलेज घरी आता. चल बस ना. चला आता खाली दूध आता लय काटा आलाय सर. कॉलेज चाललं आता कॉलेजच्या बाहेर. आज एकदम उत्सुकता वाटत राहील मला. तर मित्रांनो आला तुम्ही कॉलेजवरून घरी. इथे बॅग मांडली. आज मला कॉलेजवरून घरी यायला किती वाजले माहिती का? 5:30 वाजले. आज लय उशीर झाला मित्रांनो. आज उशीर कारण तेवढंच आहे की आज कॉलेजमध्ये जरशी पोरांची भांडणं आली. ते किरकिर झाली ती. तर त्याच्यामुळे आज मग ते थांबलो मी जरशी. आपण काय नाही केले भांडणं पण आता तिथं मित्र होते ते म्हणले थांबा लागेल तुला. म्हटलं मी थांबलो. मग आता त्यांचे भांडण ते मिठूस तर मग मी तिथेच थांबलो. मग आता आलो आता एक जण भेटले. एक जण म्हणलं मला व्हिडिओ काढ. चला व्हिडिओ काढा. वेळ गेला त्याच्यामुळे आता वाजले 5:30. तर मला मागचं काम आवरायचं आहे. शाही पण उलट राहिले तर घरचं काम राहिले. पहिलं भांड्यान ते राहिले ते घासून घेतो. पहिलं मागचं काम आवरून घेतलं की लगेच झालं आपलं सगळं काम. तर मित्रांनो आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सांगा. जर आपल्या चॅनलवर नवीन जर असा आपल्याला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. तर मित्रांनो आपली जी व्हिडिओ बघण्याची जी वाईब आहे ती वाईब स्ट्रॉंग ठेवा. व्हिडिओ मध्ये ब्लॉग. चला बाय बाय.